कोजागिरी पौर्णिमेचा सण आणि आपलं काही नियोजन नसणार असं तर कधी होऊच नाही शकत ना. मग काय पोरं वगैरे सगळे गोळा केले आणि डायरेक्ट निघलो श्रीरामपूरकडे माल मसाला आणण्यासाठी. आणि कसा विषय माहिती का, कोजागिरी पौर्णिमेचं नियोजन आहे आपण मागच्या 4 वर्षापासून करतोय बरं का. त्यामुळे ना सगळ्या गोष्टी ना आपण क्वालिटीच वापरतो बरं का. कारण आहे ना दुधाची ना टेस्ट आणि क्वालिटी एक नंबर झाली पाहिजे. आणि त्यामुळे सगळा माल मसाला ना आपण एकदम ओके मध्ये भरून घेतला बरं का. आणि येताना ना मस्त एक ठिकाणी नाश्त्याचं पण नियोजन करून टाकलं बरं का. आणि नाश्ता वगैरे करून ना आपण डायरेक्ट घराकडे आलो. जोपर्यंत आपण आहे ना घरी आलो तोपर्यंत पोरांनी सगळं नियोजन करून ठेवलं होतं बरं का. दूध वगैरे ना सगळं आणून ठेवलं होतं आणि माड्या भाईच्या हस्ते ना आपण मस्त की सगळं एकदम ओके नियोजन करून टाकलं आणि जाळ बिळ ना पेटून टाकला भाऊ. आणि हे दूध आळवण्या पहिले ना आपल्याला ना खालून एक ना उलटी बशी टाकावं लागते बरं का. त्यामुळेच ना दूध आहे ना आपलं खालून लागत नाही आणि करपटले वाणी त्याची चव येत नाही. आणि नियोजन क्वालिटी होण्यासाठी ना अशा बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं बरं का. कारण कसा विषय माहितीये का, भरपूर खर्च करून ना आपण हे नियोजन करतो आणि पोरांचं एन्जॉयचं आहे ना उगा पोपट नको व्हायला. आणि मग दूध आहे ना एकदम थोडंफार आळायला लागलं नंतर आहे ना आपण एकदम ओके मध्ये ना ड्राय फ्रुट्स आहे ना कुटून घेतले बरं का. कारण आहे ना ड्राय फ्रुट्स कुटून वगैरे मस्त आहे की मसाला वगैरे डाल के ना एकदम क्वालिटी नियोजन आपल्याला करायचं होतं. आणि मित्रांनो आपल्या जुन्या चालीरीती आणि परंपरा आहे ना आपण आपल्या प्रतीने साजरा करायलाच पाहिजे बरं का. कारण काय विषय माहितीये का, जोपर्यंत आपले लोक आहे ना एकत्र येणार नाही ना तोपर्यंत आहे ना आपल्या सणासुदींचा आहे ना आनंद सुद्धा आपल्याला प्रॉपर घेता येणार नाही. आणि मग फायनल चंद्राची प्रतिमा आहे ना आपल्या दुधामध्ये दिसायला लागले बरं का. आणि त्यानंतर मित्रांनो आपण एकदम ओके मध्ये एन्जॉय घेऊन टाकला बरं का. एकदम भारी क्वालिटी आपल्या दुधाची झाली होती बरं का. आणि मित्रांनो आपली व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या.